सोलापूर शहरातील सम्राट चौकात श्री संत गजानन महाराज आणि सद्गुरू श्री प्रभाकर स्वामी महाराज यांच्या संत भेटीचा सोहळा जुलै 29 रोजी सोलापुरात रंगणार आहे। या निमित्तानं सद्गुरू श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे। तर दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना श्री सद्गुरू गजानन महाराजांचा अत्यंत आवडता नैवेद्य म्हणजे पिठलं भात आमटीच्या महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलंय। ही परंपरा जवळपास 43 वर्षांपासून सुरू आहे। सर आज काय सोहळा भेटीचा? प्रतिवर्षीप्रमाणे शेगावचे सद्गुरू श्री गजानन महाराज यांची आषाढी वारीसाठी जाणारी जी पालखी आहे ती पालखी आपल्या सोलापूरच्या सम्राट चौकातील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरामध्ये येत असते। या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा हा जो सोलापुरात आल्यानंतर सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरामध्ये आल्यानंतर दोन संतांच्या पालख्यांची इथे या ठिकाणी भेट होत असते। या 800 किलोमीटर चालत येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये फक्त सद्गुरू प्रभाकर स्वामी मंदिरामध्येच अशा प्रकारच्या जी पालखी भेटीचा सोहळा आहे तो या ठिकाणी होत असतो। या ठिकाणी आल्यानंतर दोन पालख्यांची भेट होईल, प्रभाकर महाराज व गजानन महाराजांची। तसेच त्यानंतर गजानन महाराजांचा जो आवडता नैवेद्य आहे पिठलं भाकरी त्याचा तो नैवेद्य अर्पण करण्यात येईल आणि त्यानंतर महाआरती होऊन आलेल्या वारकरी बांधवांना व सोलापुरामध्ये समस्त आलेल्या शेवटच्या भक्तांना या ठिकाणी महाप्रसाद श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिराकडनं वाटप होतो। किती प्रसाद केलं, किती दिवस काम चालतं, काय काय आहे त्याच्यामध्ये? या सोहळ्याची तयारी जी आहे ती मागच्या 1 महिन्यापासून चाललेली आहे। साधारणतः पीठ दळून आणण्यापासून ते भाजी आणण्यापर्यंतचे असं सगळं हे आहे। यामध्ये 250 बायका काल सकाळपासून महिला ज्या आहेत त्या भाकऱ्या बनवण्याचं काम करत होते। साधारणतः 5000 भाकऱ्या व काही चपात्या। तसंच या मंदिराचा प्रभाकर महाराजा मंदिराचा जो अजून एक वैशिष्ट्याचा जो प्रसाद आहे तो भात आमटीचा प्रसाद असं सगळं या ठिकाणी असणार आहे। किती किलोचं बेसन वापरले? या ठिकाणी 250 किलो बेसन, तसेच 3 क्विंटल ज्वारी, तसेच 2 क्विंटल गहू व त्या एक 600 किलो तूर डाळ व हे तांदूळ असं वाटप याचा वापर या ठिकाणी केलेला आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।